राजस्थान म्हणलं की आठवतं वाळवंट, उंट आणि रखरखतं ऊन. पण याच राजस्थानमधलं असं एक शहर जे त्याच्या लेक्ससाठी फेमस आहे. द सिटी ऑफ लेक्स, उदयपूर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उदयपूरचे रॉयल पॅलेसेस, मॅजिकल घाट्स आणि ब्लिसफुल लेक्स विथ आपली CBFJची गँग. पण त्यात कोण नाही ती CBFJची ट्रिप कसली. नेहमीप्रमाणे या ट्रिपमध्ये पण लई अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या. ते जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा. तर भावानं आणि त्याच्या बहिणीनं यावेळेस आपण 2 स्टेट क्रॉस करून 6 दिवसात 2500 किलोमीटर करून आपण चाललो आहोत राजस्थानला. तर भावानं त्यांच्या बहिणींनो, आज आहे आपल्या ट्रिपचा डे 3. गुड मॉर्निंग फ्रॉम एव्हरीवन. सो आज आम्ही चाललो आहे सिटी पॅलेस बघायला. सो या, आज होपफुली सगळे बरे आहेत. आज मी तर बरा आहे. सौरा रिकवर होतो. सौर्या रिकवर होतोय. हा ब्लॉग पेशंट ब्लॉग जास्त बनत पेशंट ब्लॉग. तसं दवाखान्याला जायचे प्लॅन आहे. तसं दवाखान्याला जाऊन सगळ्यांना इंजेक्शन टोचवायचे प्लॅन आहेत आमचे. लेट्स सी. पहिलं सगळ्यांना टोचूया, मग सिटी पॅलेसला जाऊया. सी यू इन द सिटी पॅलेस. आणि आता आपण आलेलो आहोत सिटी पॅलेसला. ॲज एक्सपेक्टेड काहीच गर्दी नाही आहे. ते जे तुम्ही मागं बघताय तिथं आपण तिकीट काढायसाठी काउंटर आहे. काहीच गर्दी नाही आहे. आणि तिकीटचं प्राइजेस पर पर्सन 400 आहे जर फक्त सिटी पॅलेस व्हिजिट करायचं असेल. आणि आसपासच्या एरियाचं ते 50 एक्स्ट्रा आहे का नाही आहे? 50 एक्स्ट्रा तो बोलला की ते जगमंदिरचं सोबत घेतलं तर. ओके, सोबत घेतलं तरच आहे. तर जगमंदिरचं आपण नंतर घेणार आहे, कारण की अजून पूर्ण आयटम नाही माहिती. कारण की 3 नंतर ना आय गेस जास्त चार्जेस. 3 नंतर जर आपला इन केस इथे जर 3 वाजले हां, तर आपलं ते तिकीट बेस्ट आहे. तर ठीक आहे आपण मग, कारण की 2-3 तास निवांत सिटी पॅलेस फिरून बघूच आपण. चलो गार्ड्स आहेत. आणि हा आहे सिटी पॅलेसचा एंट्रन्स. दी मोस्ट अवेटेड प्लेस ऑफ उदयपूर. यासाठी मी वाट बघत होतो की आपण वीक डेजला जाऊ जेव्हा गर्दी नसेल. मस्त मिळेल व्ह्यू. आणि इथं पॅलेसमध्ये आत नाईफ त्यांना अलाउड नाही आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या सॅकमध्ये काम ही नाईफ असते. तर जाता आता त्यांनी अडवले आणि ती नाईफ तिथं जमा करायला लावली. तर आता जाताना परत कलेक्ट केली आपण. पूर्ण महाल फिरून झाला आपला. पॅलेस फिरून झालं आमचं. आता दमलो आम्ही खूप जास्ती. जाम दमलो, जाम भरपूर म्हणजे भरपूर फिरायला लागतं पॅलेसमध्ये. पण त्यानंतर बाहेर आल्यावर एक स्लश मिळतो, तो बिलकुल घेऊ नका. नॉट लय गोड आहे. अर्धा ओतून दिला आम्ही. किती पण तहान लागू ते पाणी घ्या, तेसलंच घेऊ नका. आणि जे इन्साइट्स आहेत ते आम्ही तुम्हाला इथून बाहेर पडून देऊ. काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. नाही, बसल्या बसल्याच देऊ. सगळ्यात मेन जर तुम्हाला फोटो काढायच्यात, व्यवस्थित फिरायचं, हळूहळू बघायचं सगळं, गाईड बिलकुल घेऊ नका, कारण की त्या गाईडचा हिशोब तासावर आहे. नाही घेऊ नका, पेक्षा तसा गाईडचा आधी ठरवा. हां,
मोस्टली जर त्यांना काही इथं मोस्टली कसं चालते गाईड तासाच्या हिशोबाने चालतात. तासाला त्यांनी समथिंग 500 to 600 चार्ज करतात आणि त्यांचा तास म्हणजे त्यांच्या तासात ते पूर्ण पॅलेस कव्हर करण्यासाठी त्यांनी पळवतात ना फोटो होते ना काय. डिटेल्समध्ये सांगत नाही. त्यामुळं 20% हां palace cover. आमचं तर 20-30% त्या गाईडबरोबर कव्हर झाला. त्यानंतर त्यानं खूप गडबड करायला आणि आम्हाला करायचं होतं शूट सगळ्यात मेन. तर मी म्हटलं की टाटा अंकल आम्ही उरलेलं पॅलेस आमचं बघतो. त्यामुळं आणि 2 वेळा फिरणं होते. तुम्हाला वाटेल की एकदा गाईडबरोबर फिरूया ते झाल्यानंतर परत फोटो काढायला मागं जाणं होत नाही. खूप मोठं आहे. त्यामुळे जर गाईड म्हणजे ॲक्च्युली पाहिजे चांगला गाईड घ्या आणि त्याला सांगा की Negotiate करून घ्या आधीच. फोटो व्हिडिओ काढणार आहे निवांत दाखव काही गडबड नाही करायला पाहिजे. काय काय आहेत त्याने चांगले, recommendation आहे. जेन्युअनली चांगले आहेत, काही काही नाही असं नाही, पण आमचा वाला चांगला नव्हता. बाय लक नाही मिळाला यावेळेस चांगला तर ठरवून घ्या ते. काही परत मागं जाणं होत नाही आणि फोटोजेनिक म्हणजे फोटो काढण्यासारख्या भरपूर प्लेसेस आहेत भरपूर. आणि आम्ही चांगलं काम केलं, जसं मी सांगितलं होतं की आम्ही मंडेला येणार आहे, गर्दी जास्ती नाही मिळणार, सो गर्दी खूप कमीच कमी आहे आहे. खूप कमी आहे. आणि आता आपला सिटी पॅलेस बघून झाला आहे तर चाललो आपण आपल्या पेशंटला दवाखान्यात न्यायला. एक इंजेक्शन लावून येऊ आणि त्यानंतर आपण जाऊ जगमंदिरला. आणि शेवटी आपण हॉस्पिटलवरनं परत आलेलो आहोत. आणि एवढं कष्ट करून ज्या कारणासाठी गेलतो नाही उमऱ्यात सांगेल ॲक्च्युली काय झालं. तर आता आमची दोघांची तब्येत खूप बिघडलेली आहे. आम्ही आज पॅलेसमध्ये जागोजागी बसत होतो, म्हणजे कुठं बसायला जागा मिळाली तिथं आम्ही बसलोच. त्यामुळे मग आम्ही बाहेर आलो आणि इथं लोकल लोकांना विचारलं हॉस्पिटल कुठं आहे. मग त्यांनी इथं एक हॉस्पिटल सांगितलेलं, इथं आहे सरकारी हॉस्पिटल होतं. आणि आता जवळजवळचं हॉस्पिटल शोधत आपण आलेलो आहोत प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये. उमरा आणि सौराला एक टूच द्यायला जरा सानवाचं इंजेक्शन देऊ दोघांना पण. आणि तोंडावर अपमान की बंद झालं. चला दुसरं शोधायला पाहिजे आता. काय सरकारी हॉस्पिटल होतं ते, पण ते 2 वाजताच बंद होत होतं आणि आम्ही गेलेलो 3 वाजता. मग परत तिथून बाहेर आलो, तिथून रिक्षा केलो आणि इथे एक मोठा सरकारी दवाखाना आहे तिथं नेऊन आम्हाला सोडलं. आणि मग तिथे खूप गर्दी होती आणि त्या गर्दीत मग आम्ही व्लॉग चालू केला करण्यानं. आणि सकाळपासून मस्तपैकी या टुरिस्ट आउटफिटवर फिरत आम्ही डायरेक्ट आलोय सरकारी दवाखान्यात. या आमच्या 2 पेशंटला दाखवायला. डायरेक्ट बडा हॉस्पिटल छोटं मोठं नाही. याचा आधीचा जो व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओमध्ये आम्हाला तिथल्या स्टाफकडून शिव्या बसल्या खूप. आणि तर आज शूट करायला अलाउड नाही आहे त्यामुळे मला आणि पजाला बाहेर हाकललंय त्यांनी लेजेट शिवा घालून काय शूट करायला म्हणून. सगळीकडे मापा काढून घेतो आम्ही. तिथं आत का रेकॉर्ड करायला लागला, आत रेकॉर्ड करणं अलाउड नाही. जिथं जाऊ तिथं शिव्या खाऊ. मग त्याच्यानंतर आम्ही लाईनमध्ये थांबलेलो. मग सौऱ्याला लईच त्रास होता म्हणून तो जाऊन बाकड्यावर झोपला. मग ते बघून तिथल्या स्टाफने आम्हाला डायरेक्ट आत पाठवलं. आणि आज जे डॉक्टर होते ते सगळे शिकाऊ डॉक्टर होते. त्याने आमच्या बॉडीला टच पण केला नाही, नुसतं काय काय झालंय विचारलं, गोळ्या लिहून दिल्या. इंजेक्शन द्या म्हणताना ते पण दिलं नाही. गोळ्या फुकटमध्ये मिळाल्या, पण आम्ही कालपासून मेडिकलमधनं गोळ्या खातच होतो, त्याच गोळ्या दिल्यात त्यांनी. कशासाठी केला एवढा अट्टा असा. एवढे 100 रुपये रिक्षाचे येता जाता एवढा वेळ. बोटिंगचे चार्जेस वाढले. काय आता 200 रुपयाला नाही पडलेलं. हा हे 200 रुपये नाही पडलं ऍक्च्युली. कारण की 200-250 आता विषय कसा आहे की आता इथं आपल्याला तिकीट मिळतं जगमंदिरचं आणि सिटी पॅलेसचं. तर 3 वाजल्यानंतर जगमंदिरला जाण्यासाठी जे बोटचे चार्जेस आहेत ते 650 वरनं डायरेक्ट 850 होतात. त्यामुळं ते सगळ्यांचं आता पर पर्सन 200 वाढलं आमचं. आणि इंजेक्शन पण मिळालेलं नाही. सर हा पर पर्सन 250 वाढलं. भावांनो, मी तुम्ही सगळ्यांना खोकला आलाय, ते खोकल्याचं औषध मी शेअर करेन. ते खोकल्याचं औषध आपल्याला किती पर पर्सन 200 रुपये. 1500च्या आसपास पडलं आपल्याला ते खोकल्याचं औषध. नॉट फुकट. चालायचं आता काय. सौऱ्याची आत्मा बाहेर आले. तर सरकारी हॉस्पिटलच्या काढल्यानंतर आता आम्ही परत सिटी पॅलेसमध्ये एंट्री मारल्या. पण यावेळेस आम्ही करणार आहे बोट राईड. कुठं? जगमंदिरला. तर तुम्हाला जे तिथं सूर्याचं मुख दिसतंय, सूर्यमुख दिसतंय, ते तिथं का बनवलं त्याची स्टोरी ॲक्च्युली अशी आहे की ही जी आहे हे जे घराणे येते ते सन डायनेस्टीमध्ये येतं आणि त्यांना रोज सूर्याची पूजा करायची असते. तर पावसाळ्यात किंवा मान्सूनमध्ये जेव्हा सूर्य दिसत नाही तेव्हा त्यांनी मग सकाळी त्यांचं पहिलं सगळ्यात काम असतं की सूर्याची पूजा करणं. तर त्यासाठी हा सूर्य बनवला. तर हा सगळा कॉमन लोकांसाठी, आम जनतेसाठी हा तांब्यापासून बनवलेला आहे. आणि आज जो आपण बघितला, मी इथे इमेज पण टाकेन, तो वाला सूर्य सोन्यापासून बनला आहे
आणि तो लाईक शाही लोकांसाठी त्यांना Royal family साठी सोन्याचा त्यांनी मान्सूनमध्ये जिथं जेवायला बसतात त्याच्या समोरच तो सूर्य म्हणजे त्यांना कायम तो दिसत हवा. सन डायनेस्टीचं त्यांचं रिलेशन आहे ते. आणि आता पाऊस पडायला, चला लवकर पळूया, जाऊया आपण बोट राईड करायला. तर दुपारी जेव्हा आम्ही इथं आलेलो सिटी पॅलेसला तेव्हा खतरनाक ऊन होतं, पण आता 4 वाजता आम्ही आलो आहे तर इथं पाऊस पडायला. आता सिटी पॅलेस या साईडला जो हा सगळा एरिया दिसतोय हा रॉयल फॅमिलीचा प्रायव्हेट रेसिडेन्स एरिया आहे. तर आत्ता ज्या साध्या गाड्या सांगितलेल्या ते याच साध्या गाड्या त्यांच्यासाठी. इथं ट्रॅक्टरला अशी बस गाडी बनवल्यात. हे काय आहे समोरचं? जायचं आहे पण इथं राजा राहतात काय? नाही राजा इकडे राईट साईडचं जे आहे ते राजाचं. इकडे जे आम्हाला कोण नाही काय नाही. अरे हे समोरचं का राजाच आहे. आणि इथं बोटकडे जाता आता आपण मोठ्याशा पावसात अडकलोय. सगळेजण पूर्ण भिजलेत. आताच औषध आणलेलं, औषध खायच्या आधीच भिजून टाकलं. सौरा तर हरवला काय माहिती. समोरच जायचं आहे का? आणि एवढ्या पावसात भिजून आता आपण शेवटी फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या बोटपाशी. आणि पोचलेलोच फायनली आपण जगमंदिरला. तर आत्ताच मी ॲक्च्युली ते समोर बसल्या त्या दादांशी बोललो. आणि हे मंदिर आहे जगमंदिर, ऑब्वियस आहे नावातच मंदिर आहे. तर ही जागा त्यांनी वेडिंग किंवा फंक्शन असेल तर त्यासाठी रेंट आउट करतात. आणि हे जे साईडला दिसतात हे सगळे प्रायव्हेट रूम्स आहेत, ते इव्हेंट आणि फंक्शनच्या वेळेस त्यांनी भाड्यानं देतात. हाय 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 नाईस एस्थेटिक्स. हॅलो गाईज, जरा मोबाईल मला मिळालेला आहे सो मी काहीतरी थोडंफार शूट करते असं विचार केला. मागे तुम्ही बघतच असाल यांचं पर्सनल फोटो शूट चाललं आहे. बस बाकी काय नाही. पाऊस पडल्यामुळे ना सनसेट वगैरेची मजा थोडी घेता आली नाही, बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त. फ्रेंड्ससोबत असल्यावर एव्हरीथिंग इज गुड ओनली. माझ्यापेक्षा ह्यांचे नखरे जरा जास्त असतात सो ठीक आहे जाऊ दे. त्यांना सगळ्यांचे म्हणजे मिक्स रिव्ह्यूज होते. जेवढ्यांकडनं मी ऐकलं सगळ्यांचं म्हणणं होतं की लाईक इथं येणं एवढं वर्थ इट नाही आहे किंवा ओव्हर हायप्ड आहे. ठीक आहे ओव्हर प्राईज्ड आहे आय अग्री. खरं माझ्या मनात एकच होतं की एखाद्या प्लेसला न जाता दुसऱ्यांचं ऐकून लाईक सांगणं की नाही वर्थ इट नाही आहे किंवा काय ते रिग्रेट ठेवण्यापेक्षा भले ठीक आहे 4 पैसे थोडासा वेळ जाऊ दे. मी स्वतः रिग्रेट करेन की हां मी दुसऱ्यांना सांगेन की नाही जाऊ नका, मी जाऊन आलो तेवढं खास नाही आहे. खरं ते राहायला नाही पाहिजे. त्या एवढ्या एका कारणासाठी आम्ही चालतो. वाईट असो चांगलं असो हां एक्सपिरियन्स केलं पाहिजे. एक्सपिरियन्स केलं पाहिजे. म्हणजे जर दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा स्वतः सांगा की बाबा ठीक आहे नाही आहे वर्थ इट, तर स्वतःला कळू की वर्थ इट नाही आहे. चला आणि मी आणि सौरा मागं फोटो काढत थांबलेलो आणि सगळेजण आम्हाला सोडून पुढे गेलात वैतागून. काही आपला पुढचा शो आहे तो आपल्याला कॅच करायचा आहे. खरं फोटो आणि शूटच्या नादात मी आणि सौरा मागं थांबलेलो. शिवा खाणार आहे आता आम्ही जाम. चला चल बोट कुठं इथनंच आहे चल. आणि फायनली टायमात बोटकडे पोचलो आपण. होपफुली टायमात शो पण कॅच करू. अरे मगरघाटची मगर 2च. कुठे आहे? हा व्ह्यू चांगला आहे. हाय सो फायनली आम्ही जगमंदिर कंप्लीट केलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे बागोर की हवेली. आणि खरं तर आम्हाला अतिशय
लेट झालेला आहे. पोचू इतकं पण नाही. काहीच एन्जॉय करताय ना. हे बघ, मी आणि सौर्यान बोललेलो की वेळेत पोहोचणारा माहित होता आम्हाला. इट्स वेल कॅल्क्युलेटेड. डायरेक्ट जाते ही बोटात, आता फिरवून नाही नेत. सांगाल तर तुला. अरे शो 7चा आहे दादा, शो 7चा आहे. 6:15 पण जागा पकडण्यासाठी जाणार आहे. जेवढं लवकर पोहोचल तेवढं पुढची सीट. अरे हो, पोहोचतो आता. इथनं किती 10 मिनिटात आपण तिथं पोहोचणार आहे. तिथनं रिक्षा पकडून डायरेक्ट ऍज पर माय अँड सौरभ's प्लॅन. काय म्हणतो सौरभ? पटत नाही रे, या माणसाला पटत नाही. मला वाटलेलं 6ला चालू होणार. नाही नाही मित्रांनो, माहित नसतं तुला. काय माहित असतं तुला? जेवढी कमी इन्फॉर्मेशन ऍक्च्युली वेल सेड लाईफ कोट फॉर द डे. बॉम्बेर पठाण अँड ट्रू दॅट. उमरे चमकालास रे, भारी दिसालस. सिरियसली काढतो थांब. वी हॅव श्राप, वी हॅव खिचोपाय, दुसऱ्यांचे फोटो गुड. वी आर नॉट गुड मॉडेल. सो दुसऱ्यांचे फोटो काढलेले आपण चांगले येतात. आपण स्वतःच फोटो खागतो. समोर म्हणतोय आम्ही स्वतः पोज देताना आणि दुसऱ्यांचे फोटो कडे बाप काढतोय. त्याचा काय विषय? काय म्हणतील ते लोक? आता काय करणार? नको असं नाही. आमच्या पुढे बाहेर देशीय लोक आहेत जे की तुम्हाला आता दिसतील. त्यामुळं त्यांच्या मागे थांबून आम्ही बोलवतो. माग घोडे. घोडे लागलेत. थांबा, घोडे लागलेत म्हणजे खरं खर्चे. थांबा, आमचे घोडे लागतील बघा तुम्ही आता. जातेले घोडे. राजांचे रॉयल घोडे. रॉयलच असतील. रॉयल घोडे. काहीच की काळी तर बघायला तू वर्षा. तर बरोबर 6 वाजलेले आहेत आणि आम्ही वेळेत आलोय इथं. पागोरच्या हवेलीला आता जाणार आहे पण. तिथला तो काय फोक शो बघायला टायमात आलोय आपण. टायमात नाही, 1 तास आधी आलो. चला. आमचं दुकान दाखवतो तुम्हाला. कॉफी पिऊया पहिले. हे आमचं दुकान आहे. हे आमचं उदयपूर मध्ये फिक्स नागर महाराष्ट्रीयन लोक आहेत. आणखी तेवढं राजस्थानी आहे. तुम्हाला काय घ्यायचं असेल सोविनियर्स छोट्या मोठ्या गोष्टी तर खूप reasonable खूप काय काय रिजनेबल गोष्टी. आम्ही फ्रीज मॅग्नेट ऍक्च्युली इथनं घेतले काल 20 रुपयाला एक. कॉफी पिऊन बागोरच्या हवेली जवळ आलोय पण इथं तुफान गर्दी आहे. तुफान. पण आम्हाला मिळालं डायरेक्ट एंट्री कारण आमचं तिकीट होतं ऑलरेडी बुक. ऑलरेडी बुक्ड. आणि आताच आपण फोक शो बघून आलो आणि लोकलमध्ये थोडी शॉपिंग केलं. मी घरच्यांसाठी थोडं लाईक सजवायला पपेट्स आणि एक वॉल आर्ट घेतला. आणि ऑथेंटिक राजस्थानी फूड खाण्यासाठी आपण आलो छप्पन भोगला. आज खायचं दाल बाटी चूरमा. चला. तर आजचा दिवस आपला एकदम बाप गेला. एक नंबर. मी आणि बजा फुल एनर्जेटिक आहे. दोन्ही महिला मंडळ कंटाळून झोपलंय. आमचा सौर्य आता तर फ्रेश व्हायला लागलाय. आता त्याला जोर चढायला लागलाय. जिथं आम्ही फोक शोला बसलेलो त्या माणसाच्या मागं बसून जेव्हा सौर्याने त्याची मापा काढायला चालू केला मराठीमध्ये तेव्हा कळालं आम्हाला की भावाचं तब्येत ठीक झालं, ताप कमी आलाय. माणसाने वळून बघितला. त्याच्या कानात ओरडून बोलायला भाऊ आणि त्याला शिवायला लागला. योगा मागा बघायला लागला. याला काय कळते काय मराठी बोलायला पाहिजे काय 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 वाटेल ते बोलायला लागला. भाऊ म्हणलं आज भांडणं आहेत. आज राजस्थानमध्ये मारामारी मध्ये वाटलं तर नाही वाचलो. जोशीले भाऊ. आणि आता आपण वाट बघतोय आपले दाल बाटी चुरमाची. तर फायनली आपलं दाल बाटी चुरमा आलेलं आहे. मस्त मोठी प्लेट आहे. माझा हात वस्तू कम्पेअर करू शकता तुम्ही. अशा 3 मागवल्यात आम्ही 6 लोकांमध्ये. काय दोघी तर काय खाणार नाही आहेत. आम्ही 3-4 मस्त रेपटणार आहे. सो भेटू तुम्हाला खाऊन झाल्यावर.
तर हे दाल बाटी आणि मला ऍक्च्युअल मध्ये माहित नाही, पहिल्यांदा खाल्लं कसं खायचं असते, तर माझा ट्युटोरियल प्लीज. ऑफिशियल होता तो पहिला बाटी घ्यायची, ती चुरायची म्हणजे सॉरी उघडायची, त्याच्यामध्ये डाळ टाकायची, तांदूळ दूध प्यायचा, खायचं. सिंपल आहे. भात खाल्ल्यासारखं. आय एम ऑल्सो नॉट एक्सपर्ट, सो डोंट प्लीज जज. आय एम ऑल्सो सेकंड टाइम. होपफुली असंच खात असावेत, कारण तू जर शिकवायलाच मी पुढे कोणतर मला विचारलं तर हेच सांगेन. आपण लोक आगे बता देते. खा पटकन सांग कसं आहे. आम्ही सारे कवी. चांगली रिॲक्शन दी कसं ते फूड ब्लॉगर वाली. उमऱ्या पटकन तुझा पहिला बाईट. फूड ब्लॉगर वाली रिॲक्शन टाकायचं असते ऑन यू. फर्स्ट बाईटची रिॲक्शन मोठी आली पाहिजे. हा तू पण नाच, दोघं आहे. ओके आता मी पण खाऊन बघतो. चला भेटू आता जेवण झाल्यानंतर. काय 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 तशी टेस्ट आहे. व्हेज आहे, प्युअर व्हेज आहे काय. चला आम्ही संपवतो आणि नंतर भेटतो. शुभ प्रभात मित्रांनो. डे 4 डे लास्ट. मी आजारी नाही. फायनली तर आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. 2-3 स्पॉट वी आर डन. तर चला बघूयात आज काय काय करायचं आहे. लेट्स गो. जे साईडचं तलाव दिसतंय दूध तलाई, इथून आपण आता चाललोय करून मसाला. Let's go. जे सकाळी सिनेमॅटिक मध्ये बघितलेलं एकच शॉट होता. नंतर घ्यायचं म्हटलं आम्ही नाश्ता केल्यानंतर याचे शूट घ्यायचं आणि तो फोटो काढायचे होते. खरं आता पाऊस पडाला त्यामुळे जाताना बघू. धोधो पाऊस आहे, पण एवढ्या धोधो पावसामध्ये पण लोक बोटिंग करायला लागले. पडला काय तर पडलेलं आहे. आणि राजस्थानमध्ये फायनली आपल्याला उंट दिसलाय. आणि आता आपण थांबलोय रोपवे साठी. आपण कनिमाताला वर रोपवेनं जाणार आहे. मॅम रोपवेचे चार्जेस काय होते? 700 रिटर्न 6 जणांचे. 6 जणांचं रिटर्नचं मिळून 700 रुपये पडले आपल्याला. आणि ते आहे आपलं त्यांना जायचं ते आपले रोपवेचे बकेट्स. पाऊस पडतो सगळीकडं. फर्स्ट टाइम रोपवे. एव्हरीबडी फर्स्ट टाइम. माय लॉट ऑफ टाइम्स. माझं पण बऱ्याचदा झालं. ओ भाई साहब व्यू देखो यार. सिटी पॅलेस आहे समोर. हा, सिटी हा, पॅलेस ते आहे सिटी समोर. पॅलेस आहे. ताज दिसतंय. सगळं सगळं दिसतंय. You can see everything. माँ मुझे सब दिख रहा है माँ. सिटी पॅलेस आहे, ताज आहे तिथं समोर. हे दूध तलाई आहे. खाली दूध तलाई आहे. इथं चाललं असतं इथनं सगळं दिसलं असतं. हे सिटी पॅलेस. वाव भाई खरंच व्ह्यू चांगला आहे. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत रोपवेनं कनिमाता टेम्पलच्या टॉपला. आणि मागं मस्तपैकी व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो काय काय कुठं कुठं. ते जे समोर दिसतंय तुम्हाला ते सिटी पॅलेस आहे जिथं आपण काल गेलतो. ते ताज हॉटेल जे आपण काल बोटमधनं बघितलं एस्थेटिक व्ह्यूमध्ये. आणि ते समोर दिसतंय, झूम होते का? ओके हां, ते समोर जे दिसतंय ते जगमंदिर जिथं आपण काल संध्याकाळी व्हिजिट केली ती बोट राईडनं. आणि आपण इथं वर आल्यानंतर वातावरण एवढं मस्त झालं. आता पाऊस पडून गेला जस्ट. सगळीकडं धुकं झालंय. असं वाटलंय राजस्थानात नाही लोणावळ्याला आलोय. 900 किलोमीटर लोणावळा म्हणतो. एवढं लांब आलं लोणावळा म्हणजे. फील तर लोणावळ्याचं झालं आपल्या. काय काय लोणावळ्याला कधी गेलो? भावा तू राजस्थानला फिरलास, तू उटीला फिरलास.
तू कोयंबतूरला जाऊन आलास, जर्मनीला जाऊन स्वित्झर्लंडला जाऊन आलास, तू लोणावळा नाही पाहिलास? एवढं सगळं फिरून काय व्यर्थ आहे तुझं? मग सगळ्यात मेन ठिकाणच बघितलं नाहीस तू लोणावळा. त्याच्या घरापासून 30 किलो नाही रे, लाईक क्राऊडेड झाले. मोठी बोलायचं नाही, टुरिझम डाऊन करायचं नको. बघ की टुरिझमची माणसं आहेत रे. टू टुरिझम पीपल इन वन फ्रेम. अरे सॉरी, थ्री टुरिझम पीपल. तू पण नाही, सॉरी, फॉरगॉट. कधी प्लॅन आणि काय आयटिनरी बनवत नाही त्यामुळे विसरतो आम्ही तुला. टुरिझमचीच तू. आणि हे आहे वर टेम्पल, करणी माता मंदिर. आणि आपला व्ह्यू. आणि या मंदिरचा असा बिलीफ आहे की तुम्ही काहीतरी इच्छा मागितलात आणि ती पूर्ण झाली किंवा ती पूर्ण होण्यासाठी असं लोक इथं चुन्नी बांधतात. त्याचं पूर्ण जे रेलिंग आहे पूर्ण खालपासून वरपर्यंत सगळं असं चुन्यांनी भरलेलं आहे. आणि हा आहे पूर्ण उदयपूर सिटीचा व्ह्यू. मला वाटलेलं आपण जे पॅलेसच्या साईडला राहिलो आणि जे तो भाग दिसतोय तेवढीच उदयपूर सिटी आहे, खरं ॲक्च्युअलमध्ये सिटी खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. इथं वर आल्यानंतर कळतंय पूर्ण चारी साईडला जेवढं तुम्हाला जिथंपर्यंत दिसतंय तिथंपर्यंत सगळी घरं पसरलेली आहेत. सो दिस इज ऑल उदयपूर सिटी. आपण काल परवापासून फक्त या भागात फिरायला लागलो. आणि आता मंदिरापासून खाली आल्यावर आपण पोचलो या जागी, जो की वेटिंग एरिया आहे. आपल्याला जायचं रोपवेनं खाली. आपलं टोकन नंबर आहे समथिंग 173-4. आता 166 चालू आहे, तो पण वेट करायचा आहे. आणि आता आपण करतोय इंटरनॅशनल थंब फाईट. चालू गाईज, 1 2 3. स्पेशल मूव आहे प्रज्वल. 90 डिग्री मध्ये कोण वर करते बोट? आता कसं हरवणार आहे? फिजिकल डिसॅबिलिटीचा गैरफायदा. हरवलं की हरवलं काय? इट्स गेटिंग सिरियस गाईज, इट्स गेटिंग सिरियस. हे ओढायचं नाही इथनं आणि हे उचलायचं नाही. चालू आहे. मला इकडे याला हात दे की तुझा, सरळ ठेव. मी काय नाटकी करायला? हा भाई प्रोफेशनल. हे हलवायच नाही. 10 9 8 7 हे उचलतंय, हे उचलतंय. तिकडे पण कोण? मी असं करत नाही. 4 3 2 and winner is Mr. Prajwal. तुझ्याच साईडनं निकाल लावलाय रे. अरे असं का मेला का तोंड गेलं याला? आले का बघायला येईनच कुठं. असं बघितलं वारे ते आला 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 आला. असं महसूस करायचं जरा. कुछ महसूस. तुझ्या बा नाही तो गोडलेला नको गुडो. वयस काय व्ह्यू एन्जॉय करी. व्ह्यू आणि हे आहे दूध, काय नाव? दूध तलाई. मलाई मी मगाशी म्हणलं, मलाई नाही आहे ते. दूध तलाई. आणि हा जो स्पॉन्सर्ड बाय मिस्टर सौरभ लामदाडे. शिवा घालायचे असेल तर टॅग करून पर्सनल मध्ये टाका. इन्स्टा आयडी कमेंट मध्ये पण करा, म्हणजे आम्ही पण वाचू. आणि फिरून आपण परत आलेलो आहोत सज्जनगडच्या पार्किंग मध्ये पेरू खायला. ओके. तरी लागले असते. आणि आपले 2 गाडीचे एक्सपर्ट ब्लेड चेंज करतात, वायपर ब्लेड्स. डिस्टर्ब करतात मला. आणि प्रो ड्रायव्हर देशिका नाही तर वर पण आपल्याला घेऊन आणले गाडी.
आता तर शिकल्यास चांगलं चालवतीस खरं, थँक्यू. चांगलं बनवतीस लोकांना. खाली ब्रेक पॅड वगैरे दाखव. हा मला जरा फक्त सांग, गाडी चांगलं चालू आहे फक्त सांग, यातलं ब्रेक कुठला, क्लच कुठला आणि ऍक्सिलेटर कुठला. हा ऍक्सिलेटर आणि क्लच हा ब्रेक आहे. कुठला, एकच पाय ठेव, ब्रेक जो ब्रेक आहे तो पाय ठेव, हा ब्रेक. बाकी सगळे बघ. हा हा ब्रेक आहे. हा हा एस्केलेटर असेल ऍक्सिलेटर. हा आणि हे वॉटेवर. हे वॉटेवर. ओके, एक नंबर. कारण की आपल्याला आत्ताच मी शिकते, सेल्फ स्टडी करते मी. सेल्फ स्टडी हे लोक शिकवत नाहीत मला. जगायचं आम्हाला. आणि आपण सगळे ब्लेड चेंज करतोय कारण की आताच सौरभला आलेल्या अपडेट नुसार आपल्या साईडला ढीग पाऊस पडतो. काय म्हणतो सौरभ, 100%. का चेंज करायला आपण? सगळीकडे पाऊस चालू आहे महाराष्ट्रामध्ये. कुठल्या पण रोडने गेलं तरी ढीग पाऊस आहे आपल्याला, नाशिक रोडनी, मुंबई रोडनी. त्यामुळे आपल्या ब्लेडची सक्त जरूरत आहे. आणि आपल्याचे आत्ताचे ब्लेड खराब झालेत, म्हणजे खराबच आहेत ते. लेफ्ट को मॅम, लेफ्ट को. कारण लेफ्ट इज फॉर पॅलेस, राईट इज फॉर कॅफे. आणि आपण पहिला चाललोय पॅलेसला. हाय लांब ना मला एक आवाज येतो जो मला इथं म्हणजे राजस्थानमध्ये आल्यापासून ऐकायचं होतं. मी लय म्हणालतो की हे ऐकायचं हे राहिलंय. आणि ते बहुतेक करून आत मिळेल आपल्याला असं वाटतं, त्याचा आवाज येतोय. चला मी कशाबद्दल सांगतो ते दाखवतो. जितना आसानी से आप बजा रहे हो इतना आसान तो है नहीं वो. कैसे कैसे क्या किया था आपने? एडिट करून नंतर चांगला का कुठं इथं इधर से हाँ ते त्याच्यावर पकडणार नाही. अरे वो इससे ज्यादा जिसी को काम उसी को साजे. बहुत अच्छा हो जाता है लेकिन धन्यवाद. ऐसा आपको देख के लगता है बहुत आसान है. हा आहे सज्जनगड मॉन्सून पॅलेस. माईक इथे कनेक्टेड आहे म्हणून मी बोलत आहे. भरपूर लांब थांबलेलो आहे आणि आता माझ्या जवळ आलेले आहेत. चला आतमध्ये बघूयात. आणि जसं मला ते वाद्य बघायची इच्छा होती तसंच उमऱ्याची इच्छा होती की त्याला झू बघायचं होतं. तर आपल्याला इथं प्राणी पण दिसलेले आहेत. तर उमऱ्या काय मत आहे तुझं, शेवटी प्राणी बघायला मिळालेत तुला, बघून कसं वाटतंय? बघून मी निशब्द झालोय. डायरेक्ट शिकार करताना पण ते माकडाबद्दल वाईट वाटायला मला. अरे जंगल का कानून है. पण हे जे पुतळा जे बनवलंय ना, तू जर नीट बघितलं एकदम डिटेलमध्ये त्यांनी हे केलंय. त्या माकडाचं ते डोळा असं बाहेर आलेलं दाखवलंय तिथं बरोबर. आणि त्या हे जे बिबटे आहे त्याच्या मिशीला असं रक्त लागलेलं पण दिसतंय. आता कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहित नाही, पण ते पुतळ्यात कसला म्हणजे प्राण्याचा पुतळा जर दिसला तरी उमेर एवढा निरखून बघतोय. वा वा वा. हा. त्याला छान आहेस. आणि नीट बघितला तर हा जो माकड आहे तो मेल माकड.
तर जसं आपल्याला माहिती आहे उदयपूरला व्हाईट सिटी म्हणून पण ओळखलं जातं आणि त्याचं रिझन लाईक क्लिअरली विजिबल आहे. सगळ्या साईडनं आपण ही सिटी बघितला. खरं सांगू तर म्हणजे या सिटीच्या प्रेमात पडलोय मी, लिटरली प्रेमात पडलोय. कुठनं पण बघा सगळीकडे सुंदरता आहे, सगळीकडे अस्थेटिक्स आहेत. लाईक गणगौर घाटवर जाऊन बसा, तुम्हाला शांतता मिळेल. तुम्हाला रॉयलनेस अनुभव करायचा आहे, सिटी पॅलेसला जावा. तुम्हाला हवा ते नसं घ्यायचं, मस्त व्ह्यूज बघायचे आहेत तर इथं सज्जनगडला या किंवा कर्णीमाता टेम्पलला जावा. तुम्हाला लेकवर लॉंग वॉक करायचा आहे तर फतेसागरवर जाऊ शकता तुम्ही संध्याकाळी. तर या सिटीमध्ये सगळं म्हणजे जे जे प्रेमात पडण्यासाठी रिक्वायर्ड आहे सिटी बरोबर ते सगळं आहे. बाय द वे संजय ना पॅलेसला नॉर्दन पॅलेसला म्हणतात. ॲक्च्युली मान्सूनमध्ये इथे म्हणजे मान्सून क्लाउड्स ऑब्झर्व करण्यासाठी मोस्टली हा बांधलेला आहे. तेव्हा हा फक्त क्लाउड्स क्लाउड्स ऑब्झर्व करण्यासाठी म्हणजे सही हे आहे. माझ्या तरी सध्या कानावरती तेच आहे. छान आहे पण. आणि हा इकडचा व्ह्यू. ॲक्च्युली हे वॉशरूम्स आहेत आणि इकडे आपण ड्रोन उडवण्यासाठी जागा शोधत आलतो. कारण की अगेन मिशन ड्रोन ॲज ऑलवेज कुठली तर जागा शोधा आणि मस्तपैकी ड्रोन शॉट कॅप्चर करायचा ट्राय करा. बट हा व्ह्यू हाय हाय हाय. आणि मस्तपैकी आता आपण सावंतदुर्गवरनं खाली आलोय फतेसागर लेकवर आणि आपण ट्राय करायला चाललोय उदयपूरची दी फेमस काय साईसागरची कोल्ड कॉफी विथ दिस व्ह्यू. आणि आपले सगळे चंटर पंटर सौरा अजून पण कामात आहे. सज्जनगड सॉरी माय बॅड सज्जनगड इट इज. आणि हे आहे उदयपूरचं खाऊ गली जे की फतेसागरच्या साईडला आहे आणि समोरच आहे साईसागर द फेमस कोल्ड कॉफी. ही रीलवर ॲक्च्युली खूप वेळा बघितलं आम्ही की खूप फेमस आहे त्यामुळे ट्राय करायचीच होती. आणि हीच ती आपली द फेमस कॉफी. हां ठेव परत ठेव. झाली बोटं त्यांचं आठवण. मग फेमस काहीतरी गोष्ट तर का सोडायची. उचला भावांनो. सो गाईज आवर कॉफी. सेम दुर्गा. एवढं लांबीन पण दुर्गाच. काय म्हणणार तुझं कशा कॉफी. सौरभ सर नावाला साजिश आहे. खरंच एवढी चांगली आहे. अनिनं घेतलीच नाही, नुसतं आईस्क्रीम काढून घेतलं त्यातलं. काही कॉफी पित नाही आम्ही. हो कॉफी तर भारी आहे, जेवढी हाई पाहिजे नावाला साजेशी तरी आहे. खरं थोडीशी ओव्हर प्राईस आहे. 100 रुपयाला एक कॉफी आहे. खरं उदयपूर म्हणल्यावर रॉयल कारभार. आणि आता आलो आपण शास्त्री स्वीट्सला, राजस्थानचं दी फेमस घेवर खाण्यासाठी. कारण की या 2-4 गोष्टी होत्या ज्या खायच्या आम्ही फिक्स ठरवलेलं. एक होतं काल आपण खाल्लेलं दाल बाटी आणि दुसरं होतं घेवर, मलाई घेवर. सो हे त्यांनी बनवतात. आणि आपण ट्राय करतोय मलाई घेवर. ही अशी एक स्लो प्रोसेस आहे घेवर बनवण्याची. त्यांनी दरवेळेस जरा 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 टाकतात त्यात, परत मध्ये होल बनवतात आणि त्या भांड्यानं परत जे काय त्यांचं ते पीठ आहे वॉटेवर ते टाकतात परत जरा जरा जरा. ही प्रोसेस भरपूर वेळा. आणि आता आपण जिथं आलो शास्त्री स्वीट्समध्ये एक 54
पासनाचं स्वीटचं शॉप है, सो ऑथेंटिक घेवर। ये एक बनाने में कितना टाइम लगता है? ऐसे जरा जरा डालना पड़ता है? 20 मिनट एक बनाने के इतना? बहुत टाइम लगता है। आणि ही लास्ट नाईट आहे आपली हॉस्टेलमध्ये। सगळ्यांचं खाऊन झालंय आणि लास्ट टाइम या जागेची वाईब घेत आम्ही बसलो। इथं सर लॉन्ड्रीवाला आमचं एक फेमस मीम झालं पूर्ण ट्रिपचं। तर आता यानंतर पॅकिंग आणि थोडं रडायचं धडायचं आणि मग निघायचं।